काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि थोड्याच वेळात त्यांची ही भेट होणार आहे असंही समजते। उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर सपकाळ भेट घेतील। भेटी दरम्यान राज्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर दोघांमध्ये चर्चा होईल असं समजते। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निखिल, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची म्हणायची का? नक्कीच रित्या आपण पाहिलं तर हर्षवर्धन सपकाळ यांनी आज उद्धव ठाकरेंची वेळ घेतलेली आहे आणि उद्धव ठाकरेंना ते भेटण्यासाठी मातोश्री या निवासस्थानी येणार आहेत। याआधी पाहिलं तर हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवारांची देखील भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरेंची भेट घेतात। त्यामुळे महाविकास आघाडीच्या साठी ही भेट असू शकते। आगामी महापालिका निवडणूक असतील किंवा मग आगामी निवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडी म्हणून काय रणनीती आपण आखू शकतो, त्यानुसार कशा प्रकारे आपण चर्चा करून महाविकास आघाडी कशा प्रकारे बळकटी करू शकतो या संदर्भात जी चर्चा आहे ती देखील होऊ शकते। त्यामुळे आजची भेट महत्त्वाची आहे। हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंना भेटून नक्की काय चर्चा करतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटण्याचा पवित्र हा आता हर्षवर्धन सपकाळांनी उचललेला आहे। प्रदेशाध्यक्ष म्हणून ते काँग्रेसचं काम देखील पाहतात। काँग्रेस सोबत राहून इतर पक्षांसोबत जुळून हा सर्व महाविकास आघाडीला एकजूट करण्याचं काम देखील आता पुन्हा एकदा हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आजची भेट देखील उद्धव ठाकरेंसोबत आहेत। उद्धव ठाकरेंसोबत नक्की चर्चा काय करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद निखिल दिलेल्या माहितीसाठी।